जो आहे तो तुमच्यासाठी जाहीर झालेला आहे आणि 10व्या हप्त्याचे यातून तुम्हाला पैसे पडणार आहेत। हे कधीपासून स्टार्ट होत आहे, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या महिलांना पडणार आहेत आणि पहिल्या टप्प्यात कोणत्या महिलांना पडणार आहेत आणि महत्त्वाचे 4-5 जे गिफ्ट आहेत ते 5 गिफ्ट कोणत्या महिलांना पडत आहेत आणि कोणत्या महिला यापासून वंचित राहिलेल्या आहेत ही सुद्धा अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत। महत्त्वाचे 5 गिफ्ट आहेत, सर्व जे गिफ्ट असणार आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे। तुम्ही सर्व गिफ्टचा लाभ घेऊ शकता, यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। आणि आज खात्यात 1500 येणार का याच विषयावरती आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि 10व्या हप्त्याची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत। नक्की 8वा आणि 9वा आला असेल तर 10वा कधी येणार आहे तर ते आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वाच्या अपडेट, खऱ्या अपडेट, ओरिजिनल माहिती आपण देत असतो। फक्त आपलं चॅनल सर्वात जलद माहिती देत असतं आणि सर्वांच्या अगोदर माहिती आपल्याकडे येत असते आणि खात्रीशीर माहिती असल्याशिवाय आपण तुम्हाला देत नाही। त्यामुळे नक्की 1500 रुपये तुम्हाला आज जमा होणार आहेत का, तर संपूर्ण व्हिडिओ त्यावरच असणार आहे। आणि तुम्हाला 5 गिफ्ट जे जाहीर आलेले आहेत त्यांना हे 5 गिफ्ट कोणत्या महिलांना भेटणार आहेत हे सुद्धा अपडेट त्यामध्ये असणार आहे। आणि 8वा आणि 9वा ज्यांना आला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची घोषणा आज झालेली आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहोत। आणि 10व्या हप्त्याची तर माहिती आपण घेणारच आहोत। आणि ज्या बहिणी आता 8वा 9वा ज्या बहिणींना आलेला नाही, 8 आणि 9 हप्ता जे 2 हप्ते ज्या बहिणींना आलेले नाहीत, जर त्या बहिणी अपात्र ठरलेल्या असल्या तर त्यांना पुढील पैसे मिळणार का आणि अपात्र असतील तर त्या पात्र कशा होतील याविषयी मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत। कारण फक्त ही अपडेट आपल्याच चॅनलने दिलेली आहे, कोणाकडेही दुसऱ्याकडे चॅनलवर ही माहिती तुम्हाला भेटणार नाही। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि 1500 रुपये आज खात्यात जमा होणार का, चला तर ते जाणून घेणार आहोत आपण। 8वा आणि 9वा जर तुम्हाला हप्ता आला असेल तर 10वा हप्ता नक्की तुम्हाला जमा कधी होणार आहे आणि 10व्या हप्त्याविषयी सविस्तर माहिती आज आपल्याकडे आलेली आहे। सर्वात जलद माहिती आहे, 10वा हप्ता तुम्हाला नक्की कधी भेटणार आहे, संपूर्ण व्हिडिओमध्ये तीच डिटेल आहे। 8वा 9वा ज्यांना आलेला आहे त्यांना जर हे 2 हप्ते आले असतील तर 10वा त्यांना 100% येणार आहे। परंतु जर 8वा 9वाच आला नसेल तर मात्र त्यांना काळजी करण्याची गरज आहे, कारण त्या अपात्र सुद्धा झालेल्या असू शकतात। त्या लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर सुद्धा झालेल्या असू शकतात। त्यांना महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत, त्यांना काय करायचं आहे, त्यानंतर त्या परत लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। अशा महत्त्वाच्या अपडेट तुमच्यासाठी असणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। चला तर जाणून घेऊयात नक्की कोणत्या महिला बाहेर झालेल्या आहेत। आणि 52 लाख थोडा बारीक आकडा नाही आहे, हा सर्वात मोठा आकडा आहे, कारण 2,52,00,000 या महिलांनी लाभ घेतलेला होता आतापर्यंत। परंतु 52 लाख या महिला बाहेर होत आहेत आणि 52 लाखमध्ये कोणत्या महिला असणार आहेत, कोणत्या महिलांनी कोणते नियम मोडले त्यामुळे त्या बाहेर झालेल्या आहेत, त्यांना सुद्धा आपण महत्त्वाची खुशखबर देणार आहोत। कारण त्यांना काय करायचं आहे, त्यानंतर त्या परत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार आहेत, त्यासाठी त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे, ती आपण पुढे पाहणारच आहोत। महत्त्वाची आणि मोठी खुशखबर आपल्याकडे एक आलेली आहे, ती तर सर्वात महत्त्वाची आहे, कारण सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आणि अपडेट फक्त आपल्याकडेच आलेली आहे। कारण अजूनपर्यंत ही अपडेट तुम्हाला कोणीही दिलेली नाही, ही अपडेट फक्त आपण देत आहोत आणि खात्रीशीर माहिती असल्याशिवाय आपण देत नाही। त्यामुळे खात्रीशीर अपडेट आहे, ती अपडेट काय आहे तर जाणून घेणार आहोत लगेच। महत्त्वाची आणि मोठी खुशखबर लगेच देऊन टाकू आणि नंतर आपल्या 10व्या हप्त्याविषयी सविस्तर डिटेल माहिती पाहू। चला तर जाणून घेऊयात मोठी खुशखबर काय आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये जे वर्धापन दिन येणार आहे, लाडकी बहीण योजनेची 1 वर्ष पूर्ती होणार आहे, 12 महिने कंप्लीट होत आहेत। त्यामुळे 12 महिने ज्या वेळेस होणार आहेत, जूनमध्ये महिलांना 2100 रुपयांची घोषणा होणार आहे। ही अपडेट फक्त आपण देत आहोत, आतापर्यंत कोणत्याही चॅनलने तुम्हाला ही डिटेल दिलेली नाही, कारण वर्षपूर्तीनिमित्त देवेंद्र फडणवीस यांची घोषणा करणार आहेत। 2100 रुपये तुम्हाला तेव्हापासून चालू होणार आहेत। आता 1500 रुपयांचा लाभ भेटत आहे, 1 जूनपासून पुढे 2100 रुपयांचा लाभ भेटण्यास सुरुवात होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, कारण आतापर्यंत ही माहिती आपल्याकडे खात्रीशीर आलेली आहे। आणि महत्त्वाची आता दुसरी एक अपडेट पाहणार आहोत, कारण ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना पात्र कशा करायच्या, अपात्र लाडक्या बहिणी या पात्र कशा होणार, त्यांच्यासाठी महत्त्वाची डिटेल माहिती आपण देणार आहोत। जाणून घेऊयात अपात्र महिला पात्र कशा होणार। ज्यांना 8वा आणि 9वा हप्ता आलेला नसेल
त्यांना 90% गॅरंटी आहे की त्या या योजनेतून बाहेर काढलेले आहेत. कारण त्यांना जे 4 नियम आहेत ते मोडले जर असतील, तुम्ही ते 4 नियम जर मोडले असतील तर मात्र तुम्ही या योजनेतून बाहेर काढण्यात आलेला आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. आत्ता तरी नाही आहे. आपण जे सांगणार आहोत त्यानंतर तुम्ही परत लाडकी बहीण योजनेत लाभ घेऊ शकता. त्यासाठी काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. ज्यांना 8वा आणि 9वा हप्ता आला नसेल त्यांना महत्त्वाची अपडेट आपण लगेच देऊन टाकूयात. पण 10वा ज्यांना आलेला, ती 9वा 8 आणि 9 ज्यांना आला आहे त्यांना 10वा हप्ता 100% पडणार आहे. तो कधी पडणार आहे ती सुद्धा डिटेल पुढे आहेच. परंतु आता लगेच जाणून घेऊया अपात्र ज्या बहिणी आहेत त्यांना पात्र होण्यासाठी काय करायचं आहे. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे होतं त्यांना जर बाहेर काढण्यात आलेलं असेल आणि त्यांचं उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामुळे जर लाडकी बहीण अपात्र ठरली असेल तर त्यांना परत ज्यावेळेस वेबसाईट लॉन्च होणार आहे, ज्यावेळेस वेबसाईट लॉन्च होईल त्यावेळेस सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. त्याची लिंक आपण सर्वात अगोदर देणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. फक्त सबस्क्राईब तुमच्यासाठी करा, माझ्यासाठी करूच नका. तुम्हाला सर्वात अगोदर माहिती भेटण्यासाठी सबस्क्राईब करा. अपात्र लाडक्या बहिणींना पात्र व्हायचं असेल तर सर्वात अगोदर अपडेट आल्यानंतर आपण त्याची लिंक देणार आहोत आणि तुम्ही सर्वात जलद जर अर्ज केले तरच 5 ते 6 दिवसात तुम्हाला लगेच पात्रता भेटणार आहे. त्यामुळे सर्वात जलद लिंक आपण घेऊन येणार आहोत आणि त्याविषयी डिटेल माहिती म्हणजे तुम्हाला जर 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामुळे जर तुम्ही बाहेर निघला असाल तर मात्र 2.5 लाखाच्या आतलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र परत तुम्ही तहसीलचं काढून घ्यायचं आहे. तुम्ही तहसीलचं प्रमाणपत्र काढल्यानंतर तुम्हाला परत पात्रता भेटू शकते, नाही तर 90% भेटणार आहे. कारण प्रमाणपत्रामुळे जर तुम्ही बाहेर निघत असाल तर तुम्हाला तहसीलचं नजर चुकीने जर तुमचं 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न दाखवण्यात आलं असेल किंवा नजर चुकीने शासनाने तसा डाटा गोळा केला असेल तर मात्र 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र देऊन तुम्ही परत लाडकी बहीण योजनेचा सुरळीत लाभ घेऊ शकता. आणि 36,000 कोटींची जी तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे महिलांना इथून पुढे अपडेट आणि प्रत्येक हप्ता हा सुरळीत भेटणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. अपात्र महिलासुद्धा पात्र होणार आहेत आणि नवीन मोठे गिफ्ट जाहीर झालेले आहेत. ते कधीपासून भेटणार आहेत आणि जाणून घेणार आहोत आपण. लाडकी बहीण योजनेत 5 गिफ्ट जे आहेत ते लाडक्या बहिणींना नक्की कधीपासून स्टार्ट होत आहेत आणि कधीपासून भेटणार आहेत. महत्त्वाचे 5 गिफ्टविषयी आपण पुढे चर्चा करणारच आहोत. आणि 10वा हप्ता, जी सणानिमित्त 10व्या हप्त्याची घोषणा झालेली होती, होळी आणि धुलिवंदनविषयी जी घोषणा केलेली होती, 10व्या हप्त्याची जी घोषणा झाली त्याविषयी अजूनपर्यंत महिलांना हे पैसे पडलेले नाहीत. तर ते आजपासून पडणार का, तर तुम्हाला 100% खात्रीशीर माहिती देतो. 100% 17 मार्च तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजपासून हे किती जिल्ह्यात पैसे पडणार ते डिटेल आपण पुढे पाहणार आहोत. 10वा हप्ता तर पडणार, परंतु महिलांना 1500 रुपये जमा होणार आहेत. 1500 रुपयांचाच निधी असणार आहे, पण 1500 रुपये 100% तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आणि 10व्या हप्त्याची मोठी अपडेट ही आपल्याकडे आलेली आहे. त्यामुळे आपण सर्वात जलद अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. 10वा हप्ता तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि 36,000 कोटींची जी तरतूद केलेली आहे त्यातील 3600 कोटी रुपये हे तुमच्यासाठी सेपरेट 10व्या हप्त्यासाठी देण्यात आलेले आहेत. 3600 कोटी रुपयातून तुम्हाला सर्व महिलांना हे 1500 रुपये वाटप होणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट 10वा हप्ता आजपासून होत आहे. परंतु तुम्हाला हे कोणत्या बहिणींना भेटणार आहेत आणि कोणत्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना हे पैसे भेटणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील त्यांना मात्र भेटणार नाहीत. ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत, ज्या महिलांना सुरळीत 8वा 9वा हप्ता आला त्यांना 10वा 100% येणार. परंतु तो किती जिल्ह्यात येणार आहे आणि कोणते जिल्हे असणार आहेत याविषयी आपण लगेच जाणून घेणार आहोत. आज किती जिल्ह्यात पैसे, तर हे 12 जिल्हे असणार आहेत. कोणते असणार आहेत ते पुढे आपण पाहणार आहोत. 12 जिल्हे, पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यात हे पैसे पडणार आहेत. पहिला टप्पा असणार आहे 12 जिल्ह्याचा, दुसरा असणार आहे 12 जिल्ह्याचा आणि तिसरा असणार आहे उरलेल्या 12 जिल्ह्याचा. असा 3 टप्प्यात पैसे वाटपाचा कार्यक्रम हा होणार आहे आणि 10व्या हप्त्याचं वाटप हे लगेच सुरू होत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत कोणते जिल्हे असणार आहेत आणि सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे, सर्वात महत्त्वाचे आता आपण जिल्हे पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात पैसे वाटप होत आहे. सर्वात महत्त्वाचा म्हणजे मागे 9व्या हप्त्याला जे जिल्हे मागे राहिले होते
त्या जिल्ह्यातील महिलांना सगळ्यात सुरुवातीला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यांना सगळ्यात सुरुवातीला पैसे पडणार आहेत. ते कोणते जिल्हे असणार आहेत जाणून घेऊयात. सुरुवातीचा जिल्हा असणार आहे नाशिक, त्यानंतर असणार आहे नागपूर, इकडे गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, इकडे औरंगाबाद असणार आहे, बीड असणार आहे, अहिल्यानगर असणार आहे, लातूर असणार आहे, नांदेड आणि पुणे, इकडे रायगड आणि रत्नागिरी. एवढ्या जिल्ह्यात सर्वांना हे पैसे पहिल्या टप्प्यात पडणार आहेत. हे जे 12 जिल्हे आहेत ना, या 12 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे वाटप होत आहे. 1500 रुपयांचं वाटप तुम्हाला लगेच आजपासून स्टार्ट होत आहे. हे जे 12 जिल्हे आहेत, या जिल्ह्यातील सर्व विभागातील 12 जिल्ह्यात हे पैसे आजपासून पडणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मोठं गिफ्ट तुमच्यासाठी जे आहे ते भेटत आहे. परंतु अजूनही काही महिलांचे आपल्याला मेसेज येत आहेत की 2490 रुपये आम्हाला आलेले नाहीत, आमची KYC झालेली आहे परंतु आम्हाला हे पैसे पडलेले नाहीत. तुमच्या अकाउंटचा प्रॉब्लेम आहे का चेक करा. तुमचं जर तुमच्या अकाउंटचा प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तुम्हाला हे 2490 पडलेले नसतील. तुमचं आधार सेटिंग आहे का चेक करा. सर्व क्लिअर असेल तर तुम्हाला हे 100% पडायला पाहिजेत, काहीही प्रॉब्लेम नाही. परंतु जर तुमचा काही अडचण असेल अकाउंटची असेल, जर तुम्ही KYC केली तर मात्र तुम्हाला हे पैसे पडतील. परंतु अजून एक चूक करतात महिला की टाकी ही बुक करत नाहीत. जर तुम्ही बुकिंग केली तरच हे पैसे सबसिडी पडत असते. 2490 रुपये अन्नपूर्णा योजनेमार्फत दिले जात आहेत आणि ते महिलांना पडत आहेत. त्यामुळे हे जे गिफ्ट आहे ते तुम्हाला पडत आहे. परंतु तुम्ही टाकी बुक करून घ्यायची आहे आणि KYC कंप्लीट करून घ्यायची आहे. तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन ही KYC करून घ्या. तुम्हाला हे पैसे 100% पडणार. एकही महिला यापासून वंचित राहणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी तसा विश्वास दिलेला आहे. आणि नवीन एक योजना आलेली आहे. ती योजना काय आहे तर अदितीताई तटकरे मॅडम यांनी 3-4 दिवसापूर्वीच घोषणा केलेली आहे की पिंक रिक्षा योजना महिलांसाठी सशक्त आणि सक्षम बनण्यासाठी, महिलांना स्वतःचा पैसा स्वतः स्वयं रोजगार कमवण्यासाठी पिंक रिक्षा योजना ही लाडक्या बहिणींसाठी येणार आहे. त्यात फक्त लाडक्या बहिणींनाच प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याच्या अटी आणि शर्ती आपण आल्यानंतर GR आल्यानंतर सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण अशा योजना महिलांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे. कारण पिंक रिक्षा योजना आपण पाहणार आहोत. नवीन जी योजना आलेली आहे पिंक रिक्षा, नक्की महिलांना कोणत्या भेटणार, त्यासाठी अटी काय असणार ते आपण पुढे देणारच आहोत. परंतु पहिल्या टप्प्यात 10,000 रिक्षा वाटप केल्या जाणार आहेत. शासकीय ठिकाणी, रेल्वे स्टेशन असू द्या, कॉलेज असू द्या, तुमचं तहसील कार्यालय असू द्या किंवा कलेक्टर ऑफिस असू द्या, सर्व ठिकाणी शासकीय ठिकाणी तुम्ही ही रिक्षा चालवून पैसे कमवू शकता. स्वतः रिक्षा चालवून पैसे कमवायचे आहेत. महिलांच्या नावे ही रिक्षा भेटणार आहे. त्यासाठी पूर्णपणे 100% सबसिडी असणार आहे. परंतु त्यातील काही जी आहे ती सुरुवातीला डिपॉझिट म्हणून तुमच्याकडून रक्कम घेतली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत हे पैसे काही दिवसांनी पडणार आहेत. त्यानंतर तुम्हाला ही रिक्षा तुमचीच असणार आहे. त्यासाठी अपडेट महत्त्वाची पुढे आल्यानंतर आपण देणारच आहोत. आणि 4 नियम कोणते होते त्या मोडल्यानंतर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या परक्या झालेल्या आहेत आणि त्या बाहेर निघलेल्या आहेत. लाडक्या बहिणी बाहेर निघण्याचे कारणे आपण लगेच पाहणार आहोत, कारण जे 4 नियम होते ते मोडले. त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेतून पात्र नाही तर अपात्र झालेला आहात आणि इथून पुढे तुम्हाला पैसे पडणार नाहीत. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे करा. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 10व्या हप्त्याचे पैसे पडले नाहीत तर आपण सांगितलेला पर्याय वापरा. तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरता येईल. आणि आपण आता पाहणार आहोत कोणता पहिला नियम आहे. त्या नियमामुळे तुम्ही सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरलेला आहात. पहिला नियम आहे 4 चाकी गाडी. 4 चाकी गाडी जर महिलाच्या नावे असेल तर मात्र महिला ही सगळ्यात सुरुवातीला बाहेर काढण्यात आलेली आहे. आणि 4 चाकी गाडी जर तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला त्या सुरुवातीलाच तुम्ही बाहेर निघलेला आहात. RTO विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी डाटा मागितलेला होता आणि त्या डाटामध्ये आपल्याला लगेच कळलेलं आहे की लाडकी बहीण योजनेत कोणाच्या नावावरती गाडी आहे. आधार नंबर टाकला की सर्व डिटेल तुमच्या येत असतात. त्यामुळे सर्वात सुरुवातीचा 4 चाकीचा नियम होता. त्यानंतर आला टॅक्सचा नियम. टॅक्स जर तुम्ही भरत असाल तरीसुद्धा तुमच्या पॅन कार्डवरती सर्व क्लिअर कळत असतं. त्यामुळे टॅक्स जर भरत असाल तरी तुम्ही सुद्धा यातून बाहेर निघलेला आहात. दुसरी अट आहे उत्पन्नाची. 2.5 लाखाचा उत्पन्नाची अट जी होती त्यामध्ये सुद्धा
लाडक्या बहिणी पात्र नाही तर अपात्र ठरलेले आहेत. त्यासाठी आपण पर्याय सांगितलेले आहेत, ते पहा आणि त्यानंतर तुम्ही ते पर्याय करू शकता. वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला तो पर्याय वापरता येणार आहे आणि जरी योजनेतून तुम्ही आत्ता बाहेर निघाला असाल तरीसुद्धा तुम्हाला परत येता येणार आहे. तिसरी अट आहे नोकरी. दोघांपैकी एक जण जरी नोकरीला असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेत पात्र नाहीत. आणि इतर योजनेचा जर लाभ घेत असाल तर मात्र जर दुसऱ्या योजनेचे 1000 रुपये तुम्हाला येत असतील तर या योजनेचे फक्त 500 रुपये तुम्हाला जमा केले आहेत. बऱ्याच महिलांच्या कमेंट येत आहेत की सर आम्हाला 500 रुपये पडले, कारण काय आहे? तर इतर योजनेचे जर तुम्ही 1000 रुपये मिळवत असाल तर लाडकी बहिणीचे फक्त 500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. 4 नियम आपण पाहिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे SBI लाईफने एक नवीन जो प्लॅन आहे मुलांच्या नावावरती आपण करू शकतो असा प्लॅन SBI लाईफ घेऊन आलेला आहे आणि महत्त्वाची अपडेट असणार आहे, महत्त्वाची स्कीम असणार आहे. मुलांच्या लग्नाचं टेन्शन असेल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, सगळा खर्च हा SBI लाईफ घेत आहे. परंतु त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, तुम्ही पॉलिसी कुठून खरेदी करू शकता, ही सर्व डिटेल माहिती आपण आता पुढे पाहणार आहोत. SBI लाईफचा नवीन एक प्लॅन आलेला आहे, तो आहे स्मार्ट प्लॅटिना अचीवर. हा प्लॅन जो आहे ना तो तुम्हाला फक्त 7 वर्ष पैसे भरायचे आहेत. किती? फक्त 7 वर्ष आणि 25व्या वर्षी हे पैसे उचलायचे आहेत. 25व्या वर्षी जर पैसे उचलले, 7 वर्ष भरणा करायचा आहे, 7 हप्ते आपल्याला भरायचे आहेत, प्रत्येक वर्षी हा हप्ता असणार आहे. 7 वर्ष जर 1 लाख रुपये तुम्ही भरले, 1 लाख रुपये 7 वर्ष भरायचे आहेत, 7 लाख रुपये तुमचे होतात. 7 लाख रुपये तुम्ही जमा करायचे 7 वर्षात आणि त्यानंतर 25 वर्ष जेव्हा कंप्लीट होईल पॉलिसीला, त्या 25व्या वर्षी तुम्हाला भेटणार किती आहेत तर ते आपण पाहूयात. तुम्हाला भेटणार आहे 24 लाख रुपये. तुमचा भरणा झाला 7 लाख रुपये, तुम्हाला भेटले 24 लाख रुपये. मुलाच्या लग्नाचं टेन्शन असू द्या, मुलीच्या शिक्षणाचा लग्नाचा खर्च असू द्या, सर्व काही चिंता मिटलेली आहे. तुम्हाला भरायचे आहेत फक्त 7 हप्ते. त्यासाठी तुम्हाला ही पॉलिसी कुठून घेता येईल? त्यामध्ये इन्शुरन्ससुद्धा असणार आहे 15 लाखाचा आणि ही पॉलिसी खरेदी करायची असेल, यात सर्वात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे तुमच्यासाठी काय असणार आहे तर महत्त्वाचं म्हणजे गॅरंटेड प्लॅन असणार आहे. खात्रीशीर एवढी रक्कम तुम्हाला भेटणारच आहे आणि टॅक्ससुद्धा तुमचं बचत होतो. टॅक्स बेनिफिटसुद्धा यामध्ये असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लोन फॅसिलिटीसुद्धा आहे आणि लार्ज सम ॲश्युअर असणार आहे. आणि महत्त्वाचं अजून एक म्हणजे प्रीमियम व्यूवर असणार आहे. जर समजा आजोबाने नातवासाठी जर ही पॉलिसी घेतली, आजोबाने नातवासाठी जर पॉलिसी घेतली तर आजोबा 60 वर्षाचे असतील, त्यांनी जर नातवासाठी 3 वर्षाच्या नातवासाठी पॉलिसी घेतली आणि आजोबाचा कदाचित 70व्या वर्षी निधन झालं तर मात्र 70व्या वर्षी नाही तर 60 आणि 2 वर्षाचा डिफरन्स घेऊया आपण. 60 वर्षाची पॉलिसी आजोबा आहेत आता आणि 2 वर्षानंतर आजोबाचं निधन झालं आणि आपल्याला भरायचे आहेत किती? 7 हप्ते. तर 2 वर्षांनी जरी आजोबा गेले तरीसुद्धा ही जे बाकीचे राहिलेले 5 हप्ते आहेत ना ते SBI लाईफ स्वतः भरतं. SBI लाईफ तुमची पॉलिसी बंद करत नाही, ते हप्ते पुढील 5 स्वतः SBI लाईफ भरतं आणि तुम्हाला हे 24 लाख SBI लाईफ मिळवून देतं. त्यामुळे हा बेनिफिट सर्वात महत्त्वाचा असणार आहे, प्रीमियम व्यूवर असणार आहे. त्यामुळे ही पॉलिसी जर खरेदी करायची असेल आपल्या मुलांच्या नावे 100% आपण खरेदी करू शकता. त्यासाठी काय करायचं आहे, कुठे खरेदी करायची आहे, सर्वात डिटेल आपण लगेच जाणून घेऊयात. SBI लाईफ जे ॲडवायझर आहेत त्यांचा आपण नंबर दिलेला आहे. ॲडवायझरचा नंबर आपण शो करत आहोत. मुलींचे लग्न असू द्या, शिक्षण असू द्या, स्वतःसाठी पेन्शन प्लॅनसुद्धा यांच्याकडे आहेत, बचत प्लॅन आहेत. सर्व प्रकारचे प्लॅन जर करायचे असतील तर यांना संपर्क करा आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्या पॉलिसी प्लॅन करू शकता. SBI लाईफ आहे, गॅरंटेड आहे. स्वतःच्या मोबाईलवरती ॲप येतं, त्यामध्ये तुम्हाला तुमची पॉलिसी दिसत असते. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. खात्रीशीर जर प्लॅन करायचा असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमची पॉलिसी करून घ्या. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.